आणि गावाकडे बघा पाऊस चालू झालेला आहे. मगापासून पाऊस चालू आहे, सरीवर सरी पडतात. बघा पाणी साचले बघा. नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आता गेलो होतो कणकवलीला आणि कणकवलीवरून येताना ना संपूर्ण पाऊस चालू होता. शूटिंग करणार होतो पण जमलं नाही शूट करणार, जोरदार सरी चालू होत्या. आणि आता घरी पोहोचलो आहे. म्हणजे आता मी आहे ओजरम माळवाडी कासाडे तिता त्या ठिकाणी, आणि घरी पोचलो तर इकडे सुद्धा जोरदार पाऊस चालू आहे. तर बघा जबरदस्त पावसावर सरीवर सरी येते. आता एक सर आली तिथे, इकडे पाणी साचले. मगाशी पाऊस पडला ना इकडे, खूप जोरात पाऊस पडला ना. ते सुट्टी पण तिकडे पाऊस, भिजू नको, ते पावसात भिजायचा चान्स बघतोय ते. अशा प्रकारे आता आपण कासाडे तिता कराळे ह्या परिसरात पाऊस पडतोय जोरदार. कणकवलीपासून पाऊस आहे, कारण कणकवलीतून थोडासा कमी होता. नांदगावच्या इथे जरा मोठी सर भेटली आणि थोडंसं शूट करणार होतं, पण पाऊसच एवढा होता की म्हटलं कॅमेरा भिजेल म्हणून मी बाहेर नाही काढला. आणि आता घरी येऊन बघतो तर इथे येऊन पाऊस पडतोय. म्हणजे थोडक्यात सगळीकडे पाऊस पडतोय बऱ्यापैकी एरिया. म्हणजे आता कणकवली ते तराळा पाऊस मला मिळाला. आणि आत्ता एक छोटीशी सर आलेली आहे. गावाकडे पाऊस चालू झालेला आहे हळूहळू. हा मान्सून पूर्व पाऊस असेल, पण म्हणजे आता गेले 7-8 दिवस चांगल्या सरी पडतात, त्याच्यामुळे हळूहळू शेतीच्या कामात चालू व्हायला हरकत नाही असं वाटतंय. चला पाऊस चालू आहे, जवळपास 1-2 दिवस आड पाऊस येतो. आत्ता पण बघा पाणी साचलं एवढं. भिजते भिजू नका. मोठी सर आली, आता मोठ्या कॅम्पाचा पाऊस पडतो. तर गावाकडे आता मस्त हिरवगार वातावरण तयार होईल हळूहळू. आणि आता पाऊस चालू झाला ना, म्हणजे पावसाचे म्हणजे पाऊस चालू होते, आपलं कोकण एकदम जबरदस्त हिरवगार दिसतं. तर तुम्हाला लवकरच हिरवगार कोकण आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. आताच बघा मस्त माहोल तयार झाला, कारण गेले 7-8 दिवस अधूनमधून पाऊस पडतोय. 1-2 दिवस आड करून एकाच दिवसात येऊन पडते आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो. त्यामुळे हळूहळू पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आता मान्सून लवकर येईल. भिजू नका, भिजलेलं. तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडतो का सांगा मला कमेंटमध्ये नक्की. कुठच्या गावात पाऊस पडता, कारण मी आता कणकवली आलो ते जवळपास कणकवलीपासून पाऊस होता. कणकवली, बेणे, नांदगाव, उमरट या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. अजून कुठच्या गावात पाऊस पडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज 27 तारीख आहे, 27 मे 2024. आता बघा पुन्हा एक सर आली मोठी. तर अशा प्रकारे गावाकडे मान्सून चालू झालेला आहे असं समजायला हरकत नाही, कारण जवळपास 1-2 दिवस आड करून रोज पाऊस पडतोय आणि आज पण पाऊस आलेला आहे. आणि ऑफिशियल मान्सून साधारण 8 जूनपासून येईल. 1 मेला केरळला येणार आहे म्हणून सांगितलं आहे, त्याच्यामुळे केरळपासून साधारण 8 दिवसांनी आपल्याकडे पाऊस येतो.
आता बघा कसला पाऊस पडतो आणि वातावरण तर एकदम पावसाळा झालं बघा. एवढं ढग आलं. ए जो जो मोठी सरांनी गाडी आपली भिजली ना. बरं झालं भिजली तुला. कोणी सांगितलं भिजायला? भिजून सांगितलं. जबरदस्त मस्त आणि वातावरण हळूहळू थंड होते. मगाशी जबरदस्त गरम होत होतं आणि मी पण थोडाफार भिजलोय बघा. थोडंफार कणकोलीवर येतं थोडं भिजायला आलं बाईकवरती. कारण कुठेकडे कुठे पाऊस मिळाला तर थांबत थांबत आलो मी. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती आता पावसाचे सुंदर सुंदर एपिसोड नंतर एन्जॉय करा. कारण आपलं हिरवगार कोकण बघायला मस्त असतं पावसात. तर पुढच्या काही एपिसोडमध्ये तुम्हाला मस्त हिरवगार कोकण बघायला मिळणार आहे. तर पावसाळा चालू झालेला आहे. सुंदर असा माहोल तयार झालेला आहे पावसाचा. तर तुर्तास धन्यवाद. बाय बाय.